महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेले तसेच नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले उडदावणे हे गाव मधाचं गाव म्हणून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घोषित केलंय। अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमेट यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवून समितीच्या निर्णयानंतर हे गाव मधाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून येथील आदिवासी बांधव हे जंगलात जाऊन कड्या कपाऱ्यातून मधाचा संचय करत असतात, परंतु त्यांना योग्य भाव मिळत नसतो। सुरू झालेल्या प्रकल्पामुळे आता योग्य भाव मिळणार आहे आणि गावाच्या नावाचा ब्रँडही तयार होतोय। उडदावणे गावचा परिसर हा संपूर्ण जंगलानं व्यापलेला आहे। मधाचे गाव म्हणून विकसित करण्यासाठी उडदाणे गावच्या ग्रामसभेत या ठराव घेण्यात आला आहे। आता हा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। उडदावणे गावामध्ये पारंपरिक मध उत्पादने कुटुंब असून आता त्यांना शास्त्रीय पद्धतीने मध उत्पादन आणि संकलन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत असून याचं श्रेय वन विभाग आणि गावचे सरपंच कीर्ती देविदास गिरे, ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्थ, सखाराम गांगड, बुधाजी गांगड, बच्चू गांगड, सुमित मोरे आणि ग्रामसेवक जगताप भाऊसाहेब तसेच विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर कानकाटे आदींना केला जातो। नमस्कार, मी कीर्ती देविदास गिरे, सरपंच उडदावणे। सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने मी जिल्हाधिकारी साहेब यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी आमचं गाव मधाचं गाव म्हणून निवड केली। आमचं गाव म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं व सौंदर्याने नटलेलं गाव आहे। या ठिकाणी मधाचा उपयोग खूप छान पद्धतीने करतात। असे खूप सारे छोटे कुटुंब आहेत जे रानात जातात, मध गोळा करतात, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं ब्रँड जे मिळत नाही ते आता तुमच्यामुळे आम्हाला मिळणार आहे। आमच्या उडदावण्याचं ब्रँड आता विक्रीसाठी जाणार आहे। आमचं गाव म्हणजे पर्यटकांचं खूप मोठं साधन आहे। पर्यटक खूप प्रमाणात असतात, त्यांना विक्रीसाठी आता आमच्या उडदावण्या गावचं ब्रँड मधाचं गाव म्हणून ओळखलं जाईल। त्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या व आमच्या ग्रामपंचायत सदस्य व मी माझ्या वतीने खूप आभार मानते की आमचं गाव तुम्ही मधाचं गाव म्हणून निवडण्यात आलं। धन्यवाद। मी अकोले तालुक्यातील उडदावणे गावचा रहिवासी असून आमच्या गावची नुकतीच अकोले तालुक्यातील प्रथम मधमाशांचे गाव म्हणून निवड झालेली आहे। त्याबद्दल आम्हा सर्वांना खूप आनंद झाला। आता आम्हाला खूप रोजगार पण भेटेल आणि मधमाशांचं जे आपण मध मिळवतो त्याला विक्रीला चालना पण भेटेल। याच्या आधी काय आम्हाला तशी काही चालना नव्हती, बाजारपेठ उपलब्ध नव्हती, पण आता त्याच्या या नेमणूक झाल्यामुळे, गावाची निवड झाल्यामुळे ना त्याला भरपूर भाव भेटेल। त्यामुळे इथलं आमच्या गावातलं वातावरण खूप आनंदी आहे। सगळे आता म्हणजे आमचे जे आम्ही आधी जे बाहेर कामाला जायचो, नारायणगाव राहता या ठिकाणी, तर ती आमची पायपीट वाचणार आहे। आता आम्हाला आता स्थानिक रोजगार उपलब्ध होईल। त्यामुळे मी आमच्या गावाची निवड केल्याबद्दल मी शासनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे।